धन्यवाद. बुवानी अतिशय सुंदर या ठिकाणी गजराच्या माध्यमातून बुवानी बरंच काय काय सांगितलंय. मला बुवानी बरंच काय काय बोललंय. थोडक्यात बुवांसारखं काय मी एकदम चारखंड लावणार नाही, थोडक्यात मजा देणार तुम्हाला. गजर मी सुद्धा केलाय. तत्पूर्वी बुवाने जे मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यांची परतफेड या ठिकाणी करूया. कारण आज कसो विषय हा, आज तो चिडलेलो हा, त्यामुळे तो किती शकता घे रे आता चेहऱ्याला माका दिसता. आज त्याचा विषय कसो हा, आज देवगडात गेलोय मी, त्याच्यामुळे तो आज हरपाळलेलो हा, त्याच्यामुळे तो माका काय पण बोलताय. पण तसं काय माका बोललेलो नाही हा. सुरुवात करूया गजराची. सुरुवातीला बुवानी पंचरत्नांची आठवण करून दिली आणि खरोखर बुवानी ज्याप्रमाणे सांगितलं की पंचरत्नांची आठवण आपण करून द्यायला पाहिजे, 100% खरं आहे. आणि त्या ओघाओघात बुवांका वाटला मी तू सुख करता, वल्लव रे, या सगळे गाणे म्हटले की गौरव पंचाचा सगळा स्टॉप खतम. म्हणजे त्याचं असं. आणि दुसरी गोष्ट बुवा, या ठिकाणी कार्तिक पांचाळ आणि श्री राजगुरू यांच्याकडे प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक केलं. धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख धन्यवाद. तत्पूर्वी बुवानी बरंच काही काही सांगितलंय की मी तुझी विद्वत्ता किती काढल्या माहिती आहे. तड 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 तांडव करीसी. वा, तेवढी ताकद लागतं आपल्या. तू 4 वेळा तर म्हटलंस तड तड, तर त्याच्या पुढे म्हणायची तुझी हिंमतच नाही. अरे ए राजा, तुला 1 वर्ष देतो, 1 वर्ष, 1 वर्ष देतो. तिला म्हणताय ना तर म्हणून दाखव. 1 वर्ष देतो, 1 वर्ष. पुढच्या वारीत तू माका म्हणून दाखवशील म्हणणार 100%. कारण हे पकवास घे. कारण कसं आहे, तू 4-5 वेळा म्हणू शकतस की तड 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 आपल्याला जमणार नाही बुवा. त्या काही विद्वत्ताच लागतात राजा, त्या काही विद्वत्ता लागतात. दुसरी विद्वत्ता तुला सांगते, तू भजन घेतलं 10 मात्रा, बरोबर. कारण तू आता माझ्या भजनावर गेलंस ना, म्हणून मी तुला आता सांगते. आता गर्दी नाही पण गर्दी नक्की आहे. तू भजन म्हटलं 10 मात्रा, राग खायचो होतो. समाज कलावती किती मात्रात चालतं? 10 मात्रात. राजा राम कृष्ण हरी 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 जय जय राम. वा, तुमच्या माहितीसाठी सांगते, क्षीरसागर बुवांची आणि बुवांच्या गुरुजींची वारी 15 वर्षापूर्वी आमच्या संगमेश्वराच्या मंदिरात झाले. तेव्हाचा ह्या नोटेशन आहे. आणि माझ्याबरोबर जेवढे आतापर्यंत कार्यक्रम केले त्याच्यात तू हेच पादळतस. त्याच्यामुळे मी काय म्हणतोय, मी तुझं संपूर्ण भजन म्हणू शकतोय. दुसरी गोष्ट बुवा, भजन चालतं 10 मात्रात. 10 मात्रा वाजवा रे. जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी. हे 10 मात्रा. जय जय राम 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 जय जय राम. किती मात्रा झाले? वाजवा. जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. नाही देता आलं. जय जय राम 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 जय जय राम. किती झाला? 8 मात्रेत संपला तुझं भजन. 10 मात्रेचा बुवा. भजनाच्या बाबतीत मी कोणाला सांगत नाही कुठली गोष्ट, पण तू माझ्या भजनावर येलस. पण तुझ्याकडे तेवढी विद्वत्ता नाही की पुढचं तू म्हणशील तुला तरी चांगल्याने म्हणून म्हणतो बघ. तड 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 तांडव करीसी चढात विकलंजल प्रभावी भावी गंतले गलेवलंबलंता भुजंग तुंड मालिकं टमट्ट मट्ट मट्ट वंदिनाद मट्ट वर्मये चकारिकंठ तांडवं शिवं शिवं जडाकटा संभ्रमं भ्रमणलिंब निर्जरी विलोलवी चिवल्लरी विराजमान पुंडरी धगत 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 लाट मट्ट पाव शौर चंद्रशेखरे रवि
तुका 1 वर्ष दिले मी 1 वर्षात या तांडव तू माका म्हणून दाखवायचा हा कारण तू सांगतात ना 7-8 वारी केले त्याच्यात हे बुवा मी बसल्या बसल्या गुरुवांका विचारा बसल्या बसल्या मला बरेच जण भेटले आणि त्यांनी सांगितलं बुवा आम्हाला लाईव्ह तुमच्याकडून तांडव ऐकायचं आहे माणूस ऐकला नाही ह्याला काय दिसला महिला वर्ग यांच्यासाठी पूजा आरती आणि आम्हाला म्हणता घंटा काय महिलांसाठी पूजा आरती एवढी सगळ्यांनी आमच्यासाठी घंटा तुझ्या नशिबात घंटाचा कारण कसं विषय आहे माहिती आहे फक्त महिलांचीच नावं त्याच्यात नसत बुवा प्रसाद कधी नाव ऐकला प्रसाद आपण देवाच्या देवळातच असताना राहतो विषय बुवा मी काय सांगितलं की संतूर लगाव खूबसूरती पाव आणि इजगार लगाव खुजली बघा ह्याच्यात मी वाईट काय सांगितलं का मी खुजलीपर्यंत फक्त गेला आता खाज लागणे हा एक नैसर्गिक आहे पण तुम्ही काय सांगला चला नागडे उठा नागडे म्हणजे मी चांगलं बोलले ते तू खुजली म्हटलं ते तुका लागला आणि नागडे तुका आवडला का नाही रे तुमची क्लिप बनणार बुवानी बोलता बुवानी बरंच काय सांगितलं की बरीचशी गाणी म्हटली बुवा एखाद्याचा आपण आवाज काढलो कॉपी काढली म्हणजे झाला नाही बुवा कशी गुण लागतात तुम्ही पंचाळ बुवांचं सांगितलंच ना पंचाळ बुवा आमचे काय म्हणायचे बघा झांज नव्हे कुळकुळा पकवाज नव्हे बेंड बाजा झांज नव्हे कुळकुळा पकवाज नव्हे बेंड बाजा काल सूर नव्हे कुलकुल ए भजन नोवे रे भजन नोवे रे ए भजन नोवे रे संतांच्या भंगाला सिनेमाच्या चाली द्याला संतांच्या भंगाला सिनेमाच्या चाली द्याला सिनेमाच्या चाली द्याला संतांच्या भंगाला सिनेमाच्या चाली द्याला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना अभंगाची करुणी माती बुवाची खलकाल भीती अभंगाची करुणी माती बुवाची खलकाल भीती अर्थाचा अनर्थ करुण हे भजन नोवे रे भजन नोवे रे भजन नोवे रे हे पंचाळबुवा सांगायचे त्यानंतर कदमबुवा काय म्हणायचे कदमबुवा जसं कोणी आठवण करून दिलं तसे कदमबुवा काय म्हणायचे 1 2 3 1 2 3 धरून पेचिन हातात गावलोस तर उभो पेचिन 1 2 3 धरून पेचिन हातात गावलोस तर उभो पेचिन 1 2 3 धरून पेचिन हातात गावलोस तर उभो पेचिन 1 2 3 धरून पेचिन हातात गावलोस तर हो त्यानंतर आमचे काशीराम परब बुवा आमचे पाटील बुवा बुवांचे बुवाने सांगितलं की रेलगाडी कशी यायची पण बुवाने बोलता बोलता सांगून गेले की रामायणात जेव्हा त्या रामाने त्या रावणाच्या कपाळावर म्हणता बाण मारलो अरे कर्म दरिद्री रावणाच्या कपाळावर तुम्ही बाण मारल्या कपाळावर बाण मारतो बाण काय मारतो हा झालेला हा बघ 100% तू आता तू गप्र तू चिडलेलोस तू गप्र तू अजिब तू बोलात नको पुढे काय मी चांगलं ऐकतोय बघ लिहून घेतलेला तुझा मुद्दू बुवा आपल्या जमात नाही तर आपण बोलू नाही अरे रामाने कपाळावर बाण मारल्या रावणाच्या धोंडे म्हणून तुझी विद्वत्ता काढली त्याचं कारण काय आहे कारण त्या रामाने बाण काही मारतो तुका माहिता त्याचं मरण कुठे होतं तुका माहित आहे रावणाचा कपाळात ना त्याच्या बेंबीत होता बेंबीत लक्षात ठेव आणि आपण कोणी सांगितला
स्वतःच्या भावान त्या तुका काय करू दा तुका काय करू दा आता तू ओरपळून जाऊ नको कारण कसं तू मला सांगा अरे मी उद्या बघीन ना तू काय कर तू कशा सांगतो माझा व्हिडिओत काय आता मी सांगेन मी हा इतका सांगितलं तू आता अजिबात बदी बोला तू चौथं नियम वाचलास भजनातलो दुसऱ्या बुवाचं भजन चालू असताना दुसऱ्या बुवाने बोलू नये त्याच्यामुळे तो आता गप राहू समजलंस कारण कात्राची आग होता मगाशी पण तो गजराक सुरुवात केला ना तो चिडून मका काय काय बोललेलो पण बुवा चिडणारो बुवा गौरव पांचाळला लक्षात ठेव दुसऱ्याक वाईट बोलून दुसरा विषय मी तुमच्या पॉईंटवरती बुवा भजन करणार असं पण विषय नाही मी कितीतरी चांगले अध्यात्माचे दाखले बुवा दिले तुम्ही फक्त एकच दाखला दिलास तो पण खोटो कपाळावर म्हणता बाण मारले त्याच्यामुळे तुझी विद्वत्ता सांगितले आणि त्या 10 मात्राचा काय आहे ना आता आपण सांग त्या 10 मात्रेचा काय 8 मात्रा मध्ये केला असता आपण सांग व्यवस्थित त्याच्यामुळे दुसरा विषय जेव्हा आमचे पाटील बुवा काय म्हणायचे बघा पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा संतांविरुद्ध पंडितांचा सामना रंगला संतांविरुद्ध पंडितांचा सामना रंगला हो त्यानंतर आमचे काशीराम परब बुवा आमच्या कोकणची शान काय सांगायचे या ठिकाणी सन्माननीय राजेंद्र पाटील यांच्याकडे ह्या गाण्यासाठी हे 501 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद त्याचप्रमाणे राजेंद्र पाटील यांच्याकडून आमचे मृदंगमणी अजितजी शिरसेकर यांच्यासाठी 100 रुपयाचा वर्षाला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय कसा आहे बुवा पैसे भेटायला लागले म्हणून विषय नाही कसं चांगल्या बऱ्यापैकी आजचा कार्यक्रम आहे बुवा आपण दोघं पण या कार्यक्रमाचे देणेकरी आहोत आपल्या काही फुकट आहे बोलवलेलं नाही त्याच्यामुळे प्रत्येकाला वेळेचं भान असणं खूप गरजेचं आहे पैसे मिळाले म्हणून आपण गाडी म्हणत जायचं आणि दुसऱ्या बुवाची माती करायचो असं विषय नाही बुवा मी प्रामाणिकपणे सांगतो मी जेव्हा पहिली बारी करतो ना अर्ध्या ते 35 मिनिटात बुवा गजर उरतो रातोरावला विषय बुवा माऊलीचा विषय मी चांगला विषय सांगितलं माऊली म्हणजे का ह्या माणसानं माका सांगलं की तू माका माऊली म्हण मी त्याच्यावरती परतफेड काय केलं की बुवा माऊली म्हणण्याच्या आपण तुम्ही काय मी स्वतःला पण म्हटलं ना माऊली म्हणण्याच्या आपण पात्रतेचे नाही ज्यावेळी आपल्याला नियम घालून देतात ना एखादे मंडळ तर आपण काय पात्रतेचे बुवा माऊली म्हणून त्याच्यामुळे माऊली आपण पंढरपूरला जातो तेव्हा दर्शनाला जातो सगळ्यांचे नमस्कार करतो तिथे आपल्याला माऊली म्हणणं भागच आहे कारण ही आपली संस्कृती आहे बुवा ही आपली संस्कृती आणि ती आपण जपलीच पाहिजे बुवा त्यानंतर आपले काशीराम परब बुवा काय म्हणायचे बघा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा हो त्यानंतर त्यावेळीची भजनं म्हणजे काय अभंगाला अभंग गवळणीला गवळण पण तू उद्या नक्की ऐक रावणान त्या रामाने बाण कपाळावर मारले आणि ती नक्की ऐका बुवा तुम्ही 100% ऐका ते कारण मी परत तुमका सांगते आता नाही आधी अजिबात आज अजिबात दाखवायचं कारण तो आता पेटलेलो त्याच्यामुळे आता ते काय अजिबात काय दाखवायचं उद्या तुम्ही घरात जावा
तिथून तुमचं घर जवळ, आरामात घरात जाऊन झोपा. सकाळी 10, 1, 11 वाजले की आमचा माणूस बरोबर गजर टाकतलो. त्याच्यानंतर कपाळावर मारलेलो की खय मारलं तो तुझं तू बघ. ओके बुवा. अहो अध्यात्म सांगताना इथं आपण अध्यात्म सांगताना बुवा आपल्या तोंडातून, अहो माणसाचं कसं आहे, माणूस जन्माला आला ना, माणूस ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी बोलण्यासाठी, त्या माणसाला बोलण्यासाठी साधारण 2-3 वर्ष लागतात. पण काय बोललं पाहिजे हे शिकण्यासाठी माणसाचं संपूर्ण आयुष्य बुवा निघून जातं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे भजनात आपण काय बोललं पाहिजे, चला ना गडे, बसा ना गडे. लय अनुभवी माणूस आहे ना. मग सांगता देवगडात दिलंय, आता बघ काय करतोय, काय समजला. दुसरा विषय बुवा आणि 10 मात्रेचं क्लिअर करा. दुसरी गोष्ट बुवा तुमका सांगतो की तुमका 1 वर्ष बरोबर 1 वर्ष काय देत आहे, तडत तडत त्याच्या पुढं पण जावा, तडत तडत तांडव करे शिवी वाटल्यास मी तुमका लिहून पाठवतोय घराच करसून. काय म्हणूच आता बघा तरी तुमका काय वाटतं. आता बुवा उगाच काय म्हणत आहे, आणि फेमस झालो म्हणजे तेवढी ताकद लागतं. होय कोणाचं पण काम नाही आता, तू पण सुतार मी पण सुतार, पण कोणाचं पण काम नाही आता. राजा हे सोन्या या ठिकाणी त्याचप्रमाणे अश्रम परम काय म्हणायचे बघा, भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग. 2-3 पांचाळबावांची गाणी म्हटलं होती, ह्याचा वाटला आता गौरव पांचाळमध्ये त्याचं कसं झाला माहिती विषय, पहिली बारी त्याने केल्यामुळे जेवढी मी पंचरत्नांची आठवण करतोय तेवढी ह्या वेळेला म्हणून टाकल्यात. म्हणजे ह्याचा वाटला की आता गौरव पांचाळ संपलो, त्याच्याकडे काय राहिलेलाच नाही. भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग, आम्ही 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 पांडुरंग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग. भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग, भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग, आम्ही 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 पांडुरंग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग, आम्ही 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 आम्ही. हे चित्याची ती खोड न जाई मेल्या विण, चित्याची ती खोड न जाई मेल्या विण, चित्याची ती खोड न जाई मेल्या विण, चित्याची खोड न जाई मेल्या विण. बिनचुकतीनं सोडी आपला स्वभाव मूळ, बिनचुकतीनं सोडी आपला स्वभाव मूळ, बिनचुकतीनं सोडी आपला स्वभाव, बिनचुकतीनं सोडी आपला स्वभाव मूळ. भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग, भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग. त्यानंतर आमचे चिंतामणी बुवा आणि चिंतामणी बुवा काय म्हणाले, आयुष्य मोजावया बैसला मापारी, रे गम पगम रे गरी साली सधरी. पंचाळ भाऊ आमच्या काय म्हणायचं माहितीये, आता आठवलं म्हणून तुमका सांगते. ऐसा मोठी पुत्र झाला माय बापे नवसी केला, देवा पोटी पुत्र झाला तारुण्याचा बहर येता, तारुण्याचा बहर येता, माय बापा हाणीला, माय बापा हाणीला. पडते निपजला धोंडा, पडते निपजला धोंडा, माणसाचा गाढव लाटा, ऐसा मोठी पुत्र झाला.
या ठिकाणी गजाननाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी बुवानी सांगितलं होतं की माझ्यावरून काहीतरी सांगितलं बुवानी, पण एकदा असंच सांगतो. आता कसं तो सांगता की तड तड तांडव करीसी. मोठं विद्वान आलो तर त्याच्यासमोर बोललं कठीण मोठं विद्वान तेवढंच फक्त तो बोलू शकता. तड तड तांडव करून त्याच्या पुढे जाऊ शकता. एकदा असंच विषय झालो. तो मोठं पंडित ना एकदा आता ब्रिज झालेत सगळीकडे ब्रिज बरोबर ना. पूर्वी कशी नदी असायच्या नदी आणि त्या नदीमध्ये एखादी होडी आपल्याला जर पलीकडे जायचं आहे आपल्याला जर पलीकडे जायचं आहे तर ती होडी असायची आणि त्याच्यामध्ये नावाडी असायचा. नावाडी तो माणूस विचार त्या होडीत जाऊन बसलो. होडी लक्षात घ्या विषय घ्या. त्या होडीत जाऊन बसलो आणि मोठं विद्वान ना आणि बिचार तो नावाडी अगदी गरीब. त्याला काही माहिती नाही. त्याला ह्या पण माहिती नाही की रावणाच्या नेमकं बाण काय मारलेलं. त्याच्यामुळे तो बिचारो होडीवाला नावाडी अगदी साधो. त्या माणसानं काय केलं थोडी होडी पुढे गेल्यानंतर या माणसानं म्हणतात हे नावाडा मी तुला एक प्रश्न विचारते. त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुला मानलंय म्हणता हा जो समुद्र आहे या समुद्राचा म्हणता लाटा किती. तो बिचारी नावाडी एकदम गरीब काय म्हणता माका येत नाही बुवा माका येत नाही. एवढं ऐकल्यावर बुवा चिडले म्हणतो हे तुझा म्हणता पाव आयुष्य फुकट गेला. काय पाव आयुष्य तुझा फुकट गेला. थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर एका परत आपली विद्वत्ता दाखवूची वेळ येईल म्हणून परत एका सांगल्या हे तुका एक सांगते नाही या समुद्राची उंची किती. तो बिचारो गरीब नावाडी कधी शिकलेलो नाही. तो म्हणता नाही हो माका ह्या पण जमणार नाही ह्या पण जमणार नाही तुझं अर्ध आयुष्य फुकट गेला. असं म्हटल्याबरोबर थोड्या वेळानं होडी पुढे गेली आणि परत आपले पाजळूक सुरुवात केल्यात. हे आता म्हणता तुका तिसरा प्रश्न विचारतोय या समुद्राची लांबी किती. आता विचारतो गावात तो नावाडी त्याला काय कळणार. तो म्हणता नाही माका ह्या पण येत नाही. काय तुला हे पण येत नाही तुझं पाऊन आयुष्य म्हणता फुकट गेला. पाऊन आयुष्य. आणि पावसाळ्याचे दिवस काय व्हायचा का झाला. पावसाळ्याचे दिवस मोठो वारो इलो लाटा बिटा खवळले आणि होडी लागली डगमगू. हे बघितल्यावर ह्यो माणूस लय घाबरलो. ह्यो बघितल्यानंतर ह्यो माणूस घाबरलो. आता ह्या बुवानी त्या नावाडी किती प्रश्न विचारले 3 आणि तो त्याचा आयुष्य पाहून फुकट गेला. तो नावाडी म्हणता बुवा पावसाळ्याचे दिवस ही होडी डगमगायला लागली तुम्ही माका 3 प्रश्न विचारलास मी तुमका फक्त एकच प्रश्न विचारताय त्याचा उत्तर दिलास तर समजा. म्हणता तुमका पेऊ घ्यायचा काय पेऊ. तेव्हा म्हणता नाही मग माझा पाहून तसा तुझा म्हणता पूर्ण आयुष्य फुकट गेला. पेऊ घेता तेथलोच कोणाकडून या ठिकाणी सन्माननीय एक चरण म्हणणे ठीक आहे त्यांच्याकडे 100 रुपयाचा वर्ष केला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे हे कोणाकडून आले 200. त्याचप्रमाणे सन्माननीय गौरव मिस्त्री यांच्याकडे हे 200 रुपयाचा वर्ष केला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख धन्यवाद देतोय. बघायचं 100% टाकायचा कपाळावर काय मारलेला आता. कारण कसं आहे कधी कधी आपल्याला भान नसतं मंडळी. खरं सांगतो कधी कधी आपण काय बोलतोय आपण काय करतो याचं आपल्याला भान नसतं. कारण एकनाथ महाराजांना आता खरं सांगतो एकनाथ महाराजांना ज्यावेळी एक माणूस आला नाही त्यांना विचारलं महाराज माझं आयुष्य किती आहे असं विचारल्यानंतर त्या एकनाथ महाराजांनी काय सांगितलं तुझं आयुष्य फक्त 8 दिवसाचं आहे. किती 8 दिवसाचं. एवढं ऐकल्याबरोबर तो घराकडे गेला. 1 2 3 4 7 8 दिवस झाले. 9व्या दिवशी उठला मेला नाही. महाराजांनी सांगितलं होतं की माझं आयुष्य फक्त 8 दिवसाचं आहे. 9व्या दिवशी उठला. हा कदाचित महाराजांचाच पराक्रम आहे महाराजांचे आशीर्वाद आहे. तुरंत लगेच उठला 9व्या दिवशी महाराजांकडे गेला. महाराजांचे पाय धरले आणि महाराजांना विचारलं महाराज तुम्ही तर सांगितलात की मी फक्त 8 दिवस जगणार आहे मग आज मी जगलो कसा आज मी वाचलो कसा. तेव्हा त्या महाराजांनी सांगितलं की अरे हे 8 दिवस तू जगलास त्या 8 दिवसात तू काय काय केलास या 8 दिवसात तू काय काय केलंस. तेव्हा त्याने काय सांगितलं महाराज सकाळ दुपार संध्याकाळ दारू प्यायचो. या 8 दिवसात दारूच्या थेंबाला शिवलो नाही. सकाळ दुपार संध्याकाळ बायकोला मारायचो.
बायकोला हात लावला नाही, पोरांची शाळा कुठे आहे ती स्वतः बघून आलो, छोटीशी जमीन आहे, भावाभावांचा वाद होता, कशाला वाद करायचा, 8 दिवस जगायचं म्हणून भावाला देऊन टाकली. एवढं सगळं ऐकल्यानंतर त्या एकनाथ महाराजांनी त्याला विचारलं, अरे ह्या 8 दिवसात तुला कसं वाटलं? ह्या 8 दिवसात मी सगळ्यांशी मिळून मिसळून राहिलो असं तो सांगतोय. तेव्हा त्यांनी विचारलं, ह्या 8 दिवसात तुला कसं वाटलं? तेव्हा त्याने काय सांगितलं, गेल्या उभ्या आयुष्यात जेवढं मला बरं नाही वाटलं तेवढं ह्या 8 दिवसात मला बरं वाटलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मंडळी की हे कलियुग आहे. या कलियुगात मंडळी आपण जगणार किती आहोत? एक साधा आपल्या जीवनाशी, आपल्या मेंदूशी आपण केलेला संवाद आहे, आपल्या स्वतःच्या मनाशी केलेला संवाद आहे की ह्या कलियुगात आम्ही जगणार किती आहोत. आता या ठिकाणी आजोबा बसलेत, तुम्ही 60, 70, 80 पार गेलात. आम्ही कलियुगात 50 ते 60 वर्ष, आणि ह्या 50-60 वर्षात जर समाजाने आपल्याला चांगलं म्हटलं नाही ना तर ह्या समाजात राहण्याची आपली पात्रता नाही बुवा, एवढं मात्र सांगेन. कारण हे कलियुग आहे. एकादशी वागताना, कारण आता इथे आल्यानंतर आम्हाला समजलं की एकजूट आणि ह्या गावाची कीर्ती किती महान आहे. कारण माझा गाव संगमेश्वर, मी संगमेश्वर, आणि मी आज भजन करतोय पणस गावात. हा रवळनाथाचा आशीर्वाद माझ्यावरती आहे म्हणून मी या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी गजरला सुरुवात करणार आहे. थोडक्यात मजा करूया. फक्त 100% बुवानी जे सांगले, बुवानी तसे काय मला बुवानी बोललेत नाहीत. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मार्गदर्शक सन्माननीय धोंडू कुणाजी लांजवळ यांच्याकडे 100 रुपयाचं वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय गुरु मेस्त्री यांच्याकडून देखील माझ्यासाठी 201 रुपयाचं वार्षिकीला. त्याचप्रमाणे सन्माननीय सार्थक तोरसकर बुवांचे नातू, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण भजनाचा वारसा असाच चालला पाहिजे. उद्या असं कोण म्हटलं कामा नाही की चला ना घडे बुवाने एवढा चांगला भजन केला, 1-2 शब्दासाठी बुवा आपण कुठेतरी कमी पडतोय, एवढं लक्षात ठेवा. 1-2 शब्द बुवा आपल्या मुखातून असे निघतात ना की संपूर्ण आलेली प्रेक्षक वर्ग आपल्याला म्हणतो नाही बुवा असं तुम्ही नाही म्हणायला पाहिजे होतं. कारण आज काय गरज आहे, मी तुम्हाला एकही शब्द वाईट नाही बुवा बोललो, एक पण शब्द. पण शेवटी तुमका प्रेमावर लगे तुझं ते म्हणूची वेळ आली. एवढी तुम्ही गाणी बांधल्या ते म्हटलं, शेवटी कसं विषय आता माका तर म्हणूच नाही शेवटी तर गुर तिकडच जाता, लक्षात ठेवा. कारण सवय आणि दुसरी यांची घाणेरडी सवय म्हणजे का, दुसऱ्या बुवा पुढची बारी करू द्यायची नाही, म्हणजे प्रेक्षक असेल त्या का पळवून लावायचा, असं विषय बुवांचा. तसं विषय का या ठिकाणी गजरला सुरुवात करतो. जसा बुवानी या ठिकाणी गजर केला रवळनाथाचा, या ठिकाणी मी पण सादर करण्याचा प्रयत्न करतोय. बुवानी सांगितलं की ही चाल माझी स्वतःची आहे आणि 100% चांगलं आहे. ही चाल देखील माझ्या गुरुजींनी स्वतः केलेली आहे. सफेद नसून वर लावता तो पण फाटता त्याचा आवाज. म्हणून तुका सांगलंय तुझी विद्वत्ता बघ काय आहे बघ, स्टँडर्ड आपलं विषय स्टँडर्ड आहे म्हणून तुका सांगलंय. ते तडतड टाकतात नको, त्याच्या पुढचा पण गाऊन जातो. सारे निसारे मारे पामारे नी पनी सारे या ठिकाणी मला थोडीशी माहिती या ठिकाणी पाठवली होती आणि त्याच्यावर हा गजर करण्याचा प्रयत्न करतो. कारण या गावचे मानकरी 5, या गावचे देवाची पूजा करणारे घाडी आणि गुरव बुवा, आपण त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती सांगितली पाहिजे. तर तुमचा कसा नागड्या बिगड्यावर तुम्ही गेला त्याच्यामुळे तो विषय वेगळा, तुका लक्षाला भाऊ दे. राहतो विषय पेटी असो आंब्याची बुवा, मी देवगड हापूस कधी नाही म्हणणार. कारण आज आपल्या देवगडची ओळख त्या हापूस आंब्यामुळे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याच्यामुळे याने काय केलं, यानं विपर्यास केला. अर्थाचो अनर्थ मगाशी म्हटलंय ना, अर्थात मी काय म्हटलंय की मी सदरो घाललेलो आहे पिवळू, तर म्हटलं इतके दिवस तुका आंब्याचं बोलला आंबोई होता, पण म्हटलं इतकी दिवस मला तू पेटी दिलीस नाही, तू म्हणता देवगडच्या हापूसात तू नाही म्हटलं. तसं काही विषय नाही बुवा. देवगडचा हापूस माझ्याकडे तुझ्या माहिती आधी सांगते. ऑलरेडी आत्ता सीझन चालू झालं की माझ्याकडे 7-8 पेट्या असेच येतं.
कारण तेवढे आपले चाहते वर्ग आहेत. आपले चाहते वर्ग म्हणजे मोठेपणा सांगत आहेत तेवढे आपले चाहते वर्ग या सिंधुदुर्गात एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजा. कारण मंडळी आम्ही तुमच्यामुळे मोठे झालोय. आज मी बसल्या सांगितलं की आज आम्ही मोठे का आहोत फक्त तुमच्यामुळे. बाकी तर त्याला लय लागला मी एक नोटेशन फक्त म्हटलंय ना तड तांडव करते त्याला एवढा लागला की आता काय करू नये काय नको बुवा. तसं नाही, प्रत्येकाच्या नशिबी जे असतं ते प्रत्येकाला मिळत असतं. उद्या तुम्हाला जास्त कार्यक्रम आहेत. आता उद्या मलाही 30 दिवस 30 कार्यक्रम असतील पण माझी नोकरी आहे. माझी आता इथे भजन करून मला सकाळी गाडी फोडून मुंबईत जाऊचा आणि ह्यो सांगता की ह्यो नक्की नोकरी काय की नाही म्हणून ते का सांगितलं तू माझ्यावर उद्या बस गाडीतली चल काही नोकरी खातो बघ. व तसं विषय नाही, ही पुण्याही लागते की तुमचे आशीर्वाद लागतात म्हणून. नाहीतर काय भजन म्हणजे माझा व्यवसाय नाही. पहिली गोष्ट नोकरी हा माझा व्यवसाय. माझे आजोबा भजनी बुवा होते, त्यानंतर माझे बाबा आणि मी माझ्या गुरुजी आणि ह्या खुर्चीवर मी बसण्याचा मला जो मान मिळतोय ना तो माझे गुरुजी कोकणरत्न संतोष शिरसेकर बुवा. एका जोरदार टाळ्या वाजा. कारण आज गौरव पांचाळ म्हणून जे नाव आहे ना ते फक्त आणि फक्त संतोष शिरसेकर बुवांमुळे. एक बापासारखा पाठीमागे उभा राहणारा माणूस म्हणजे संतोष शिरसेकर बुवा. आणि मी आजच सांगत नाही, मी माझ्या प्रत्येक भजनात जाऊन सांगतो की आज माझं जे नाव आहे ते कोणामुळे आहे ते माझ्या गुरुजींमुळे. या ठिकाणी गजर सादर करतोय. बघा आजचा हा दिवस किती सोन्याचा आहे. हा वर्धापन दिन आपण साजरा करतोय. दीन सोनियाचा रवळनाथ मंदिराचा, दीन सोनियाचा रवळनाथ मंदिराचा, हे दीन सोनियाचा रवळनाथ मंदिराचा करती वर्धापन दिन साजरा, हो करती वर्धापन दिन साजरा. देवरवळनाथ जगी तो भला भक्तांच्या धावून येई हा केला. देवरवळनाथ जगी तो भला भक्तांच्या धावून येई हा केला. देवरवळनाथ जगी तो भला भक्तांच्या धावून येई हा केला. हे दीन सोनियाचा रवळनाथ मंदिराचा, दीन सोनियाचा रवळनाथ मंदिराचा करती वर्धापन दिन साजरा, हे करती वर्धापन दिन साजरा. देवरवळनाथ जगी तो भला भक्तांच्या धावून येई हा केला. देवरवळनाथ जगी तो भला भक्तांच्या धावून येई हा केला. देवरवळनाथ जगी तो भला निसर्ग सुंदर परिसर सारा असे हा फणस गावचा, निसर्ग सुंदर असा हा परिसर आणि ह्या परिसरात असलेलं हे रवळनाथाचं मंदिर एवढं मोठं भूषण आहे आपल्या कोकणासाठी. आणि हा महादेवांचा अवतार. या गावावरती मला माझ्या माहितीनुसार ज्यावेळी कोरोना देखील आला होता त्यावेळी देखील या गावावरती या व्हायरसने काही करू शकला नाही. तो व्हायरस एवढी ताकद त्या रवळनाथात आहे म्हणून म्हणतो बघा, हे निसर्ग सुंदर परिसर सारा असे हा फणस गावचा, लांबून लांबून भक्त हे येतील बघेतील रवळनाथ दर्शनाचा. आरती करी ती मुखी नाम त्यांचे घेती, आरती करी ती मुखी नाम त्यांचे घेती, गाती साखड रवळनाथ देवाला, गाती साखड रवळनाथ देवाला. देवरवळनाथ जगी तो भला भक्तांच्या धावून येई हा केला. देवरवळनाथ जगी तो भला भक्तांच्या धावून येई हा केला. जगी तो भला भक्तांच्या धावून येई हा केला. हे श्री महादेव रूप ते शंकर देवी नगर गावावर,
त्याचप्रमाणे देव महादेव, महालक्ष्मी, विठलाई आणि देव गांगेश्वर या गावाच्या पाठीवर कायम सदैव या देवतांचा या हात आहे. उगाच एवढा मोठा कार्यक्रम होत नाही. कार्यक्रम तो घडवून घेतोय परमेश्वर. एवढा कार्यक्रम होण्यामागचं कारण काय? की ह्या देवतांची कृपा तुमच्यावरती एवढी चांगली आहे आणि 100% ह्याच्याही पेक्षा मोठे स्तुत्य असे कार्यक्रम या मंडळाकडून घडतील अशी मला 100% खात्री आहे. आणि एवढंच फक्त सांगतो आणि म्हणतो बघा, महालक्ष्मी विठला देवी रस्ते पाठीशी सदा गांगेश्वर, दैव भक्ताला देवनाथ जगी मला भक्तांच्या पाटील नागप आडीवरे कर पेंडूर करणार कर मातरी पाटील नागप आडीवरे कर पेंडूर करणार कर मातरी तुला सांगण्याचा विद्वत्ता लागता, लक्षात ठेव. एवढी मोठी मोठी नावं आहेत, एका सेंटेन्समध्ये बसवूची आहेत, एका लय कठीण काम लागतं. तुझं कसं ती चाल घेऊची, त्याच्या तिकड भरायचा, मग झालं गजर, असं विषय आहे. त्याच्यामुळे बघ नवीन चाला एकदम कोरी करकरीता मत सारं रागातली आणि हो गजर म्हणजे बघ काय विषय. पाटील नागप आडीवरेकर पेंडुरकर आणि नारकर या गावचे 5 मानकरी आणि त्यांच्याबरोबर ह्या देवतांची पूजा जे नित्य नेमाने करतात ते आमचे गुरुवाणी घाडी. एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ही परंपरा आहे, ही परंपरा आपण जपली पाहिजे. म्हणून म्हणते बघा, हे पाटील नागप आडीवरेकर पेंडुरकर नारकर मानकरी पाच, पूजा देवांची सर्व शिमगा उत्सवात देव बसून पालखीत, शिमगा उत्सवात देव बसून पालखीत, जी तुम्हाला माहिती भेटली ती मला भेटली, जी तुम्हाला माहिती ती मला. पण तुमचं ह्याच्यात तो काही विषयच नाही. तुम्ही फक्त तुमच्या डाच्यात जो गजरात विषय आहे तेवढं फक्त भरला. जिथं नावाटेका तिकडची भरली की विषय यांचं गजर चोकलो. बघा त्यांनी एवढे चांगले विषय दिले की गोसावी महाराजांची देखील त्या गावाला परंपरा आहे. आज देखील जोगवा त्यांच्या नावाने मागला जातो, होय ना. या ठिकाणी वैजयंती पांचाळ यांच्याकडून ह्या गजरासाठी 51 रुपयाचा बरसुले धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्याला लाख धन्यवाद होते. बुवा एखाद्या गजराची बांधणी किंवा एखादा विषय आपल्याकडे आला की आपण तो कसा मांडला पाहिजे. या ठिकाणी सन्मान्य प्रवीण उर्फ अप्पा मिस्त्री यांच्याकडे हे माझ्यासाठी 100 रुपयाचा बरसुले धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्याला लाख धन्यवाद देतो. म्हणून वाटतं बघा की एखादा विषय जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा तो कसा आपण मांडला पाहिजे, कसं आपण बोललं पाहिजे. या ठिकाणी सन्मान्य पंकज पांचाळ यांच्याकडे 100 रुपयाचे पावते केले धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य मनोहर मेस्त्री यांच्याकडून देखील हे 100 रुपयाचा बरसुले धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय. त्याचप्रमाणे सन्मान्य राजेश मेस्त्री गाव म्हाळुंगे यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयाचा बरसुले धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्याला लाख धन्यवाद देतोय. आता रावला विषय बोले सांगितलं की एकदा पैसे भेटले म्हणजे मी जळणार किंवा जळायचा विषय नाही. पैसे काय आज आहेत उद्या आपण कमवणार आहे, पैशाचा विषय नाही. आज उद्या त्या पर्यंत गावात आपली चर्चा किती होणार की गौरव पवार काय केल्यात, एवढ्या संगमेश्वरात तुमचं हिलो पण काय केल्यात, कपाळावर बाण मारल्यात.
बुवा एखादा विषय मांडताना आपण कसा मांडला पाहिजे, कारण कसं विषय आहे तो आज गांगारलो कारण असे विषय बोलून यांची सवयच नाही ना, समोरचा बोलणार त्याच्यावर त्यांची बारी असतात, त्याच्यामुळे असे विषय बुवा विषय कसा मांडतात लक्षात घे. प्रभू रामचंद्र यांना पुत्र संतान नव्हती. जरा थांबा, 500 कट करून टाक. प्रभू रामचंद्र यांना पुत्र, आता आपण काय म्हणतो प्रभू रामचंद्रांना मुलं किती झाली. राम हा दशरथ राजाचा मुलगा कोण, प्रभू रामचंद्र. दशरथ राजा हा असा व्यक्ती आहे, दशरथ राजाला पुत्र संतान नव्हती. कोण पुत्र संतान नव्हती. ज्यावेळी श्रावण बाळ आपल्या आईवड, आता शेवटचा गजराचं शेवटचं चरण आहे त्याच्यामुळे माझ्याकडून जेवढं जमेल तेवढं चांगलं सांगतो. ज्यावेळी श्रावण बाळ प्रभू राम आपल्या स्वतःच्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघाला, ते दोघं पण आंधळे होते, आंधळे, आणि त्यांना तहान लागली म्हणून एका श्रावण बाळ त्याला तहान लागली. त्या दोघा आईवडिलांना तहान लागली म्हणून एका ठिकाणी थांबला आणि त्या तलावात घागर बुडवायला गेला आणि त्या ठिकाणी ते दशरथ राजा शिकारीला आले होते. लक्षात घ्या, घागर बुडवली. दशरथ राजाला वाटलं की हरिण आहे, त्या दिशेने बाण सोडला आणि त्या बाळाच्या लागला. येऊन बघतायत दशरथ राजा, मी शिकार केली. येऊन बघतायत तर एक लहानसा मुलगा चितपट पडलाय, त्याच्या छातीमध्ये बाण घुसलाय. हे बघितल्यानंतर लगेच त्याला मांडीवर घेतला आणि त्याला सांगितलं. तेव्हा तो काय सांगतो, अरे मी माझ्या आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघालो होतो, पण आता तुम्ही काय केलात, मला बाण मारलात, आता मी मरणार, माझ्या आई वडिलांना पाणी कोण देणार. एवढं ऐकल्यानंतर आपला स्वतःचा प्राण सोडला त्याने त्या दशरथ राजाच्या मांडीवर. एवढं ऐकल्यानंतर त्या राजाला वाईट वाटलं, घागर घेतली, त्या आई वडिलांकडे गेला. आई वडिलांनी हातात घागर देणार तेवढ्यात त्या आई वडिलांचा त्या दशरथ राजाच्या हाताला स्पर्श झाल्यावर दोघं पण आंधळे होते. लक्षात घ्या, त्या स्पर्शाने त्यांनी ओळखलं की हा आमचा मुलगा नाही. त्या दोघांनी पण ओळखलं आणि ओळखल्यानंतर त्यांनी विचारलं, माझा मुलगा कुठे आहे. तेव्हा त्या राजाने सत्य सांगितलं की माझ्या हातून तुमच्या मुलाचा मृत्यू घडलाय. तेव्हा त्यांनी काय सांगितलं की अरे तू देखील दशरथ राजा, तू देखील पुत्र करून मरशील. काय सांगितलं दशरथ राजाला, तू देखील पुत्र करून मरशील. आता दशरथ राजाला पुत्र संतान मूलबाळ नव्हतं. एकीकडे दशरथ राजाला आनंद झाला, एकीकडे दुःख झालं. आनंद ह्या गोष्टीचा झाला की मला पुत्र होणार, आणि दुःख या गोष्टीचं झालं की पुत्र माझ्यापासून दूर जाणार. झालं, घराकडे आला दशरथ राजा. पुत्र कामेष्टीचा यज्ञ आरंभला आणि त्या यज्ञात मिळालेला प्रसाद आपल्या 3 राण्या. आता दशरथ राजाच्या 3 राण्या कोण, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. तो विषय तिथंच संपलो जेव्हा कपाळावर बाण मारलो ना. त्याच्यामुळे पुढचा विषय त्याला सांगणं म्हणजे चूक माझी. या राजाच्या 3 राण्या, त्या पुत्र कामेष्टी यज्ञातून मिळालेलो प्रसाद त्या राजाने आपल्या 3 राण्यांना समान वाटून दिला. आता कैकेयी राजाची अतिशय प्रिय जवळची राणी. तेव्हा बरोबर ज्यावेळी तो प्रसाद घेतला, तो प्रसाद दिल्यानंतर तिच्या मनात द्वेष निर्माण झाला की मी तुमची एवढी प्रिय असताना मला हा प्रसाद या दोघींसारखा समान का. तेव्हा घार आली, तिच्या हातातला प्रसाद घेऊन गेली. तिच्या मनात काहीतरी वेगळं आलं. शेवटी आता हिच्या हातात काय नाही. शेवटी त्या सुमित्रेने आपल्यातला अर्धा, कौशल्याने आपल्यातला अर्धा, असे 2 भाग तिच्या हातात दिले. म्हणून तिला 2 मुलं झाली. कौशल्याला 1 राम झाला आणि सुमित्रेला 1 लक्ष्मण झाला. बुवा भजनाच्या माध्यमातून आपण हे सांगणं गरजेचं आहे. एकच विषय मांडलास, तो पण कपाळावर बांध. त्याच्यामुळे तुझ्यापुढे बोलण्यात की आपला विषय नाही, तू मोठं विद्वानस, त्याच्यामुळे तू काय सांगशील तर बरा. आणि देवगडात गेले म्हणून तू काय घाबरतो असं काही विषय नाही मला. आणि बुवा दुसरी रातारावला विषय, बुवा फेमस कोणी होतो. सध्या फेमस माणसं भजनामुळेच नाही, किती गोष्टींमुळे फेमस होतात. सध्या बघलास ना व्हिडिओ क्लिप केली, किती फेमस झालेले. म्हणजे काय भजनच चांगला करू काय असं नाही, काही बोलला की पण फेमस होता लोक. त्याच्यामुळे तो सांगता की जाऊ दे तो विषय राहू दे. म्हणून म्हणतात का की हे 5 मानकरी या ठिकाणी आहेत आणि ते हे गावाला सांभाळतात. म्हणून म्हणतो बघा, शिमगाव उत्सवात देव बसून पालखीत, शिमगाव उत्सवात देव बसून पालखीत,
मंदिरात दर्शनाला जातो, पण त्या शिमग्यात हा रवळनाथ आपल्या प्रत्येक भक्ताच्या घरी त्याला दर्शन देण्यासाठी जातो. कसा बघा, शिमगा उत्सवात देव बसून पालखीत देती दर्शन आपुल्या भक्ताला, देती दर्शन आपुल्या भक्ताला. देव रवळनाथ जगी तो भला, भक्तांच्या भावने रवळनाथ जगी तो भला, भक्तांच्या भावने नवरात्रीत 9 दिवस देवी घाट बसुनी पूजिती. हो, नवरात्रीमध्ये 9 दिवसात देवीचा घट या ठिकाणी बसतो आणि 9 दिवस अशी परंपरा आहे गोसावी महाराजांची की घरोघरी जाऊन जोगवा मागितला जातो. दर नित्य नेमाने या ठिकाणी आरती होतात. आणि हे सगळं पुण्य, हे सगळं आपण कोणासाठी करतोय, ही आपली हिंदू संस्कृती टिकावी म्हणून, बाकी दुसरं काय नाही. म्हणून म्हणतो बघा, नवरात्रीत 9 दिवस देवी घाट बसुनी पूजिती. जोगव मागून आरती करती जपती परंपराती महाराजांची, जोगव मागून आरती करती जपती परंपराती महाराजांची. सुखी ठेवी सर्व देव रवळनाथ आंबा, प्रत्येक भक्ताला, तुझ्या त्या भक्ताला, या गावाला सुखात ठेव. कोणतंही संकट आलं, आता बुवाने सांगितलं की या वर्षी आंब्यावरती खूप दिवस वाईट येले व दरवर्षी आपल्या शेतकरीचं असंच म्हणणं असतं की या वर्षी बरोबर नाही रे, दरवर्षीचा आपला तास आहे, यावर्षी बरोबर नाही रे बुवा. त्याच्यावर विश्वास ठेवा. तुझ्या औषधाचे काय, तुझ्या सगळ्याचे पैसे तुका सुटतील, पण तू असं पहिल्यापासून म्हटलंच नाही रे यावर्षी काय नाही, तर तुझ्याकडे काय नाही येणार. त्याच्यामुळे मनात आपल्या चांगला असला पाहिजे की हाय, देवाने मला दिलंय तेवढं माझ्यासाठी भरपूर आहे. नाही रे म्हणता यावर्षी औषधाचे पण पैसे सुटणार नाही, असं आहे. मग ते रावलो विषय एक पेटी होतो, तो बघतो तू पाठवून देतस की नाही. आणि एक मात्र सांगितलेलं आहे, 1 वर्षात या तांडव बसून दाखवायचा, तेवढा मात्र बुवानी करा. त्या युट्यूबला बारी चालू हा लाईव्ह. म्हणून म्हणतो सुखी ठेवी सर्व देव रवळनाथ आम्हा, सुखी ठेवी सर्व देव रवळनाथ आम्हा. वंदी संतोष पामर चरणाला, वंदी संतोष पामर चरणाला. देव रवळनाथ जगी तो भला, भक्तांच्या धावणे गेला. देव रवळनाथ जगी तो भला, भक्तांच्या धावणे गेला. देव रवळनाथ जगी तो भला, भक्तांच्या धावणे गेला. दीन सोनियाचा रवळनाथ मंदिराचा, दीन सोनियाचा रवळनाथ मंदिराचा. करतीवर दापण दिन साजरा, करतीवर दापण दिन साजरा. देव रवळनाथ जगी तो भला, भक्तांच्या धावणे गेला. देव रवळनाथ जगी तो भला, भक्तांच्या धावणे गेला. धन्यवाद, धन्यवाद. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. ये नाथ नारायण वासुदेवा,
धन्यवाद धन्यवाद.